इयत्ता 9वी भूमिती घटक त्रिकोण उपघटक एकरूप त्रिकोण. व्हिडिओच्या या भागामध्ये त्रिकोण एकरूप केव्हा आणि कसे याबाबत माहिती घेऊया. सर्वप्रथम एकरूप त्रिकोण म्हणजे काय ते समजावून घेऊया. आता यासाठी दोन त्रिकोण विचारात घेऊया, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर. आता त्रिकोण पी क्यू आर उचलून त्रिकोण ए बी सीवर ठेवूया. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील 6 एकास एक संगतीपैकी किमान एका एकास एक संगतीमध्ये याप्रमाणे जर दोन त्रिकोण परस्परांशी मॅच होत असतील, म्हणजेच तंतोतंत जुळत असतील, तर अशा प्रकारच्या त्रिकोणांना आपण एकरूप त्रिकोण असं म्हणतो. एकरूप त्रिकोण म्हणजे काय ते आपण समजावून घेतलं. आता या एकरूप त्रिकोणांचे कोणते आणि किती घटक एकरूप आहेत याबाबत थोडी माहिती घेऊया. एकरूपतेची एकास एक संगती आहे ए बी सी, एकास एक संगत पी क्यू आर, आणि एकरूप संगत बाजू याप्रमाणे आहेत. बाजू ए बी सी संगत आणि एकरूप असणारी बाजू आहे पी क्यू, बाजू बी सी सी संगत आणि एकरूप असणारी बाजू आहे क्यू आर, बाजू ए सी सी संगत आणि एकरूप असणारी बाजू आहे पी आर. आता एकरूप कोण बघूया. एकरूप संगत कोण आहे, कोण ए सी संगत आणि एकरूप असणारा कोण आहे पी, बी सी संगत आणि एकरूप असणारा कोण आहे क्यू, आणि सी सी एकरूप आणि संगत असणारा कोण आहे आर. याचा अर्थ त्रिकोण ए बी सी आणि पी क्यू आर एकरूप आहेत, कारण या त्रिकोणाच्या 3 संगत बाजू दोन त्रिकोणांच्या अनुक्रमे एकरूप आहेत आणि 3 कोण परस्परांशी एकरूप आहेत. याचा अर्थ एकरूप त्रिकोणांचे 3 बाजू आणि 3 कोण मिळून 6 घटक एकरूप आहेत. याचाच अर्थ दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी आवश्यक एकरूप घटक आहेत 6. तर या घटकांची संख्या व्यवस्थित लक्षात ठेवूया. जर दोन त्रिकोण एकरूप व्हायचे असतील तर 3 बाजू आणि 3 कोण असे एकूण 6 घटक दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी आवश्यक आहेत. दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी 6 घटक एकरूप असणं आवश्यक आहे असं आपण बघितलं. आता एक कृती करून बघूया आपल्याला काय अनुभव येतोय. या कृतीमध्ये आपण त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर या दोन त्रिकोणांची रचना करणार आहोत. रचनेसाठी घटक आहेत बाजू ए बी बरोबर बाजू पी क्यू बरोबर 8.3 सेंटीमीटर, कोन बी बरोबर कोन क्यू बरोबर 65 अंश, आणि बाजू बी सी बरोबर बाजू क्यू आर बरोबर 7 सेंटीमीटर. याचा अर्थ पहिल्या त्रिकोणातील 2 बाजू आणि समाविष्ट कोन दुसऱ्या त्रिकोणातील 2 बाजू आणि समाविष्ट कोन यांच्याशी एकरूप आहे. याचाच अर्थ या दोन त्रिकोणांचे केवळ 3 घटक एकरूप आहेत. तर याप्रमाणे 3 एकरूप घटक घेऊन या दोन त्रिकोणांची रचना करू. 2 बाजू आणि समाविष्ट कोन दिला असता त्रिकोण काढणं, या पद्धतीनं या दोन त्रिकोणांची रचना करूया. तर सर्वप्रथम त्रिकोण ए बी सीची बाजू बी सी हा पाया स्केलच्या मदतीनं अचूक 7 सेंटीमीटर घेऊया. त्रिकोण पी क्यू आरमधील बाजू क्यू आर पाया म्हणून स्केलच्या मदतीनं अचूक 7 सेंटीमीटर घेऊया. आता बिंदू बी जवळ कोनमापक अचूक लावूया आणि 65 अंश मापाचा कोन करणारा किरण काढूया. तर बघूया मॅग्निफायरच्या मदतीने हे माप बरोबर 65 अंश काय आहे. याचप्रमाणे बिंदू क्यू जवळ कोनमापक अचूक लावून 65 अंश मापाचा कोन करणारा किरण काढूया. बिंदू बी पाशी 65 अंश मापाचा कोन करणाऱ्या किरणावर बिंदू बी पासून 8.3 सेंटीमीटर अंतरावर ए हा बिंदू आहे. मग आता कंपासमध्ये 8.3 सेंटीमीटर इतका अंतर घेऊया. बिंदू बी केंद्र कल्पूया आणि या किरणाला छेदणारा कंस काढूया. कंस आणि किरण यांचा छेदनबिंदू म्हणजेच बिंदू ए. बिंदू ए प्रमाणेच कंपासमध्ये 8.3 सेंटीमीटर अंतर घेऊन
बिंदू Q केंद्र कल्पूया आणि बिंदू Q जवळ 65° मापाचा कोन करणाऱ्या किरणाला छेदणारा कंस काढूया. कंस आणि किरण यांचा छेदनबिंदू म्हणजेच बिंदू P होय. आता स्केलच्या मदतीनं बिंदू AC ला आणि बिंदू PR ला अचूक जोडूया, म्हणजे दिलेल्या मापाचे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR पूर्ण होतील. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या अनुक्रमे बाजू, कोन, बाजू हे 3 संगत घटक एकरूप घेऊन या 2 त्रिकोणांची रचना आपण केली. आता जे घटक आपण मोजून घेतलेले नाहीत अशा घटकांच्या बाबतीत काय दिसतंय असं बघूया. तर सर्वप्रथम त्रिकोण ABC मधील कोन Aचं माप बघूया. हा कोन आपण मोजून घेतलेला नाही, तर शिरोबिंदू A ला कोन मापक लावूया आणि मॅग्निफायरच्या मदतीने आपण बघितलं या कोणाचं माप आहे 50. त्रिकोण PQR मधल्या कोन Pचं माप बघूया. कोन Aचा हा संगत कोन आहे. कोन मापक शिरोबिंदू P ला तंतोतंत लावूया, तर या कोणाचं माप आहे 50°. याचा अर्थ कोन A आणि कोन P हे मोजून न घेतलेले संगत कोन एकरूप आहेत. मग आता याप्रमाणे आपल्याला या संगत घटकांची माहिती मिळाली. कोन A बरोबर कोन P बरोबर 50°. मग त्रिकोण ABC मध्ये Bचं 65 अधिक Aचं 50 बेरीज होते 115°. याचा अर्थ कोन Cचं माप मोजण्याची गरज नाही, हे माप आहे 65°. याचप्रमाणे त्रिकोण PQR मध्ये कोन Qचं माप 65° अधिक Pचं 50 बेरीज होते 115. याचा अर्थ Rचं माप 65°. याचा अर्थ त्रिकोण ABC मधला कोन C त्रिकोण PQR मधल्या कोन RC एकरूप आहे. याचा अर्थ मोजून न घेतलेले 2 घटक कोन APC एकरूप आहे आणि कोन CRC एकरूप आहे. आता उरलेल्या संगत बाजूंच्या जोडीबाबत काय दिसतंय असं बघूया. सुरुवातीला बाजू ACचं माप बघूया स्केलच्या मदतीनं. स्केल अचूक लावलेला आहे आपण. बाजू ACची लांबी आहे 8.3 सेंटीमीटर. आता स्केल त्रिकोण PQRच्या बाजू PR ला अचूक लावूया आणि या बाजूची लांबी किती आहे असं बघूया. तर मॅग्निफायर लावूया. स्केल अचूक लावलेला आहे आपण. बरोबर आरंभबिंदू तंतोतंत जुळवलेला आहे आणि बाजू PRची लांबी आहे 8.3 सेंटीमीटर. याचा अर्थ उरलेली जी संगत बाजूंची जोडी आहे ही सुद्धा एकरूप आहे. याचा अर्थ मग आता जे 3 घटक आपण मोजून घेतले नाहीत, कोन APC एकरूप आहे, कोन QRC एकरूप असल्याचं आपण बघितलं आणि बाजू AC सुद्धा आपोआपच बाजू PRC एकरूप होते असं आपल्या लक्षात येत आहे. मग आता तुमचा अंदाज काय आहे? समजा त्रिकोण PQR उचलून ABC वर ठेवला किंवा त्रिकोण ABC उचलून त्रिकोण PQR वर ठेवला तर हे त्रिकोण एकरूप होतील? प्रत्यक्षच बघूया. त्रिकोण PQR उचलूया आणि तो त्रिकोण ABC वर ठेवूया. त्रिकोण PQR त्रिकोण ABCC तंतोतंत मॅच होतोय असं आपल्याला दिसतंय. याचा अर्थ त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC हे एकरूप आहेत. समजा त्रिकोण ABC उचलूया आणि तो त्रिकोण PQR वर ठेवूया. त्रिकोण ABC याप्रमाणे त्रिकोण PQRशी तंतोतंत मॅच होतोय. याचा अर्थ त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे एकरूप आहेत असं आपल्या लक्षात आलं. मग पहिल्या भागामध्ये आपण असं बघितलं की 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी किमान आवश्यक घटकांची संख्या आहे 6. 2 त्रिकोणांच्या 3 बाजू आणि 3 कोन जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात असं आपण बघितलं. मात्र या कृतीवरून आपल्याला असं दिसतंय की एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि समाविष्ट कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू आणि समाविष्ट कोनांशी एकरूप असतील तर केवळ एवढे 3 घटक 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी पुरेसे आहेत. त्रिकोण
एकरूप होण्यासाठी 3 घटक पुरेसे आहेत असं आपण कृतीवरून समजावून घेतलं. सिमिलरली 2 त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप घेऊन त्रिकोण काढले असता ते त्रिकोण एकरूप होतात असं आपल्याला दिसून येतं. 2 त्रिकोणांचे 2 कोन आणि समाविष्ट बाजू एकरूप घेऊन 2 त्रिकोणांची रचना केली असता हे त्रिकोण एकरूप होतात असं आपल्याला कृतीवरून लक्षात येतं. तसेच काटकोन त्रिकोणासाठी मात्र केवळ कर्ण आणि संगत बाजूंच्या जोड्यापैकी केवळ एक संगत बाजूंची जोडी एकरूप घेऊन 2 काटकोन त्रिकोणाची रचना केली तर ते एकरूप होतात असं कृतीवरून आपल्याला पडताळून पाहता येतं. म्हणजेच जरी 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी 6 घटक आवश्यक असले तरी सुद्धा हे 3 घटक या क्रमानं 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी पुरेसे आहेत. आणि काटकोन त्रिकोणासाठी मात्र कर्ण आणि संगत बाजूंची एक जोडी काटकोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी पुरेसे आहेत. तर यांनाच आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या असं म्हणतो. तर या कसोट्या आहेत बाकोबा म्हणजेच बाजू कोन बाजू एकरूपता कसोटी, कोन बाजू कोन म्हणजेच कोबाको एकरूपता कसोटी, बाजू 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 म्हणजेच बाबा एकरूपता कसोटी आणि केवळ काटकोन त्रिकोणांसाठी कर्ण भुजा कसोटी. केवळ उर्वरित त्रिकोणांसाठी हे 3 घटक एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी हे 3 घटक पुरेसे आहेत. आणि काटकोन त्रिकोणासाठी केवळ कर्ण आणि संगत बाजूंची एक जोडी काटकोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी पुरेसे आहेत. तर यांनाच त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी पुरेशा अटी म्हणजेच त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या असं आपण म्हणतो.